नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. गाडी आपली खाली झाली आहे. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. दुपारचे 12:30 वाजलेत मित्रांनो. आलो आहे आम्ही गोडाऊनला सकाळी 6 वाजताच आलो. आपला 31वा नंबर आहे आणि पप्पूच्या गाडीचा 32वा. बरं झालं लवकर आलो. बहुतेक आज तर गाडी 100% खाली व्हायची चान्सेस नाही आहे. झाली तर उद्याच होईल, कारण की भरपूर गाड्या, एवढ्या गाड्या तर खाली नाही व्हायच्या. पण अंदाजे 20च्या पुढं तरी गाडी खाली होतील. उठलोय आता, फ्रेश वगैरे होऊन बसलोय. मी आणि निलेश आहे, चहा पीत बसलोय निवांतपैकी. आता चहा वगैरे पिऊयात, नाश्ता वगैरे करूयात. हायवेच्या बाजूलाच आपल्या गाड्या समोर दिसतात बघा गाड्या. गोडाऊन इथं मागच्या साईडला आहे. मी आणि शेठ आणि निलेशच उठलोय. पप्पू झोपलाय आता. अजून एक गाडी येते फिरोजची, तो बहुतेक मागच कुठंतरी झोपला होता. आता उठून 10-15 मिनिटात येतो म्हटलं. तर बघूयात आज काय होतं काय नाही. पण आज 100% चान्सेस येते की खाली नाही व्हायची. चिकमंगळूरला पण गाड्या नाहीत. इथं खाली झाल्यानंतर लगेच तिथं गेल्यानंतर 100% भरतील. त्यामुळे इथं लवकरात लवकर खाली व्हायला पाहिजे. बघूयात आता काय होतं काय नाही. 1 वाजलाय दुपारचा. नाश्ता वगैरे केलाय. रात्रीचाच भात राहिला होता, तर मी, कुंदन शेठ आणि निलेशनी तो खाऊन घेतला. इथं भांडे ठेवलेत. घासणी आमची ना विसरलं वाटतं. काल बंकापूरला हे केलं ना, तिथं घासणीच राहिली. तर निलेश गेलाय आता, घासणी आलाय ना समोरच्या साईडला. हा जो समोर रस्ता दिसतो तो आपला पुणा, हुबळी, धारवाड, कोल्हापूर, हा आपला मुंबई हायवे. आणि हा जो रस्ता आहे तो बँगलोरमध्ये जातो. बँगलोर, तमिळनाडू, तिरुपती बालाजी या साईडला पुढं जातो. पुढं गेल्यानंतर एक 30-40 किलोमीटर गेल्यानंतर सगळे रस्ते फुटतात. मग पण तमिळनाडूसाठी नाईस रोडनी राईट घेऊन होसूर वगैरे करून जायला लागतं. तिरुपतीसाठी लेफ्ट घेऊन जायला लागतं बालाजीसाठी. आणि सरळ गेलो की बँगलोर सिटी वगैरे मध्ये जातो. हे सगळे मोठे मोठे गोडाऊन आहेत इथं. नीलमंगला वगैरे सगळं, पिनिया वगैरे सगळं गोडाऊनचेच एरिया आहे. मोठे मोठे गोडाऊन आहे सगळे. हे आमचं टूल्स बॉक्स आहे बघा. गॅस, सगळे भांडे वगैरे सगळे ह्याच्यात आरामशीर बसतात आमचे. भांडे धुवून ठेवून टाकायचे, कारण की आतमध्ये परत इथं गॅस काढायला लागतो, सगळं काढून ठेवायला लागतो. निलेश इथं समोरच्या साईडला ते घरं वगैरे दिसतात तिथं गेलाय घासणी बघायला. भेटायला पाहिजे फक्त, कारण की इंद्रायणी राईस बनवला होता. एवढा चिकट आहे ना, ते पातेल्याला धरून ठेवलं, ते निघतच नाही. त्याच्यासाठी घासणी लागणारच. पप्पू झोपलाय अजून, पप्पू काय उठलं नाही. पप्पूच्या गाडीच्या मागं ती फिरोजची गाडी आलेली आहे, फिरोज शेठची. आता आज तर गाडी 100% आमच्या खाली नाही होणार. बघूयात आता काय होतं काय नाही मित्रांनो. पहिले भांडे घासून ठेवून टाकलं की दिवसभराचं काम संपलं. मग रात्री बघू. रात्री ह्या साईडला हॉटेल आहे. समोर पेट्रोल पंप एक दिसल तुम्हाला झूम केल्यानंतर. त्या झाडाच्या मागं बघा पेट्रोल पंपचं बोर्ड दिसतो. तिथे एक हॉटेल आहे. व्यवस्थित भेटतं जेवण, रोट्या वगैरे, तुम्हाला काय बिर्याणी वगैरे सगळंच आहे. तर तिथं जाऊ रात्री जेवायला. काय ठरतं बघू, कारण की रात्री गाड्या आत घेतील. जसं गाड्या खाली होतील रस्त्यावर गाड्या ठेवायच्या नाही, कारण की हा सर्व्हिस रोड आहे. त्याच्यामुळे 100% आत घेतील गाड्या. निलेश आलं की पहिलं भांडे घासून आत ठेवू, म्हणजे विषय संपला त्याचा भांडायचा. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे. गोडाऊनलाच आहे आम्ही एशियन पेंटच्या. काल रात्री गाडी आमच्या आतमध्ये घेतल्या दोन्ही पण 4-4:30च्या दरम्यान. मग रात्रीपासून गाडी आतच होत्या. आता जवळ आला नंबर. आता सेकंड लॉटमध्ये आपल्या गाड्या लागतील खाली व्हायला. दोन्ही पण 37 लागतील, कारण की 10वा, 9वा आणि 10वा नंबर आहे. आता 5-6 गाड्या लागल्यात
सेकंड लॉटला 100% लागते. साधारण 10-11 वाजेच्या दरम्यान लागतील गाड्या. मागच्या साईडला गोडाऊन दिसते बघा, इथं गोडाऊन आहे. उठलोय आता आम्ही, फ्रेश वगैरे होऊन चहा प्यायला आलतो. माग टपरी दिसते बघा, त्या टपरीत चहा प्यायला आलतो. आता चालू झाल्यात गाड्या वगैरे खाली करायला. हायवेला थांबलो, जरा थंडी भरपूर आहे त्याच्यामुळं जरा ऊन खात थांबलोय, कारण की गाठा चांगलाच पडलेला आहे. त्यामुळं थांबलो इथं. हा मागच्या साईडला पुण्याचा रस्ता आहे, साईडला आपलं पुणे. आता बघूयात किती वेळ लागतो वगैरे काय. लोडिंगचं आपलं तर फायनल झालेलं आहे. ते मागच्या डिगीचा ज्यांचा मान्यता त्यांचंच लोडिंग आहे. तर बघू आता इथं किती वेळ लागलं की डायरेक्ट मिलमध्ये जायचं. पप्पूचं पण होईल, कारण की गाड्या नाही तिथं. 100% त्यांचं उद्या होईल. पहिले इथं गाडी खाली झाली तर रात्र संध्याकाळ तरी होतील, 7-8 वाजतील इथून चिकमंगळूरला पोहोचायला. बघूयात मित्रांनो किती वेळ लागतो आता खाली व्हायला, काय होतं. 10 वाजलेत मित्रांनो सकाळचे. पार्किंगमध्ये बसलोय निवांत. सगळ्या गाड्या लागल्या आहेत बघा. समोरच्या गाड्या दिसतात लावलेल्या, त्या खाली होण्यासाठी लागलेल्या सगळ्या. ते खाली झाल्यानंतर आपल्या गाड्यांचा नंबर येईल. या साईडला पण गाड्या आहेत बघा. पप्पूची गाडी. बघू आता काय होतं काय नाही, किती वाजतात. चालू आहे भरपूर गाड्यांमध्ये चालू. समोर ती अन्नाची गाडी तिथं पण खाली करायचं चालू आहे. अजून या समोर पण चालू आहे. आता एक गाडी खाली गेली. किती वेळ लागतो आता ते काय माहित नाही. या साईडला अजून कमीत कमी 15-20 गाड्या आहेत पलीकड पप्पूच्या गाडीच्या बाजूला. इथं 2 गाड्या आहेत आपल्या बाजूला. ही एक गाडी आहे आणि त्याच्या पलीकड पण एक गाडी आहे. होईल एक साधारण लावायला पाहिजे 11 वाजेपर्यंत. 100% लागतील आपल्या पण गाड्या लावल्यानंतर नाश्ता करायला जाऊयात. उठलेत सगळेजण आता. पप्पू पण उठलेला आहे. पप्पू पण उठून रेडी आहेत. एकदा गाडी लावलं की मग नाश्ता करायला जाते. बघूयात किती वेळ लागतो ते गाडीवर. दुपारचे 3 वाजलेत. गाडी खाली झाली आपली. गाडी खाली करून परत पार्किंग मध्ये लावली. आता पोच घ्यायची, त्याच्यासाठी थांबलो. पप्पूची गाडी समोर लागली बघा, व्हाईट कलर. त्याची पण येईल आता थोड्या वेळात खाली. अजून एक फिरोजची गाडी होती, तिला लागली नाही अजून. जरा त्यांना उशीर होईल. खाली करून जरा टायरचं काम आहे तेवढं करायचं आणि मग निघायचं. तोपर्यंत सगळ्या गाड्या खाली पण होते. चिकमंगळूरला जायचं. उद्याची ऑर्डर पण आपली कन्फर्म आहे, त्यामुळं काय टेन्शन नाही. डायरेक्ट मिलमध्येच जाऊन थांबायचं. आता पोच द्यायला किती वेळ लावतात बघू. एक 15-20 मिनिटात भेटायला पाहिजे. मित्रांनो 4:15 वाजलेत. गाडी आपली खाली झाली आहे. पोच वगैरे सगळं घेतलेलं आहे आणि आता कंपनीच्या गोडाऊनच्या बाहेर येऊन थांबलेलं आहे. मागच्या साईडला गोडाऊन दिसते बघा, ते गोडाऊनचं गेट आहे. खाली वगैरे झाली आहे. पप्पूची गाडी खाली होती म्हणून थांबलो आहे. त्याची पण गाडी खाली झाली आहे, पण पोच भेटायची राहिली आहे, त्याच्यासाठी थांबलेलं आहे. आता त्याची गाडी खाली झाली की लगेच निघायचं. आपल्या त्याच्यावर मारायचं फिक्स आहे उद्या लोडिंगचं. फक्त पप्पूचं काय आता होतं 100% होणार त्याचं पण एका दिवसात लोडिंगचं होतं का 2 दिवस लागतात काय माहीत नाही. ते आता उद्या गेल्यावर कळेल, कारण की त्यांना डायरेक्ट ऑफिसला जायला लागेल. आपल्याला डायरेक्ट पार्टीच्या इथं जायचा. अजून ट्रान्सपोर्टवाल्याला बोललो नाही, ट्रान्सपोर्टवाल्याशी पण बोलून घेतो. भाडं किती लावायचं, रेट किती लावायचं, त्याच्यानंतर त्याच्याकडे जातात. येतीलच आता एक 5-10 मिनिटात की निघूयात. आपला प्रवास चालू होईल चिकमंगळूरपर्यंत. 250 किलोमीटर जायचं आपल्याला इथून लोडिंगसाठी. तरी 8-9 वाजतील असा अंदाज आहे. तर निघूयात हे आलं की मित्रांनो टिपटूर ते 8 सिकिरीच्या रोडला आहे.
या रोडला बघा रहदारी किती कमी आहे, पण रस्ते बघा सगळे अजिबात वाहतूक नाहीये, पण रस्ते बघा सगळं टिपटॉप करून ठेवले तिथं. वाहतूक काहीच नाहीये जास्त, क्वचित एखादी गाडी येते अशी. रस्ते एकदम खटाखट आहेत बघा. कर्नाटक, तमिळनाडू, केरळामध्ये काम चालू आहे, पण रस्ते एकदा झाले की एकदम खटाखट होते. सिंगल रोड होता तरी एकदम पॉश रस्ते होते केरळातले. तमिळनाडूमध्ये पण एकदम तुम्ही गावागावात जरी गेला छोट्या रस्ते पण सगळे तुम्हाला टॉप भेटणार. कर्नाटकमध्ये काम चालू आहे भरपूर जागी, पण काय काय जागी रस्त्याचं सगळं कामं पूर्ण झालेले आहेत. स्ट्रीट लाईट वगैरे सगळे चालू आहेत बघा, पुढं दिसतील तुम्हाला आता परत. बघा पद्धतशीर आहे केलेलं आहे सगळं. एक 10-11 वाजतील अंदाजे चिकमंगळूरला पोहोचायला. पप्पूची गाडी पण आपल्या मागच आहे, जाऊयात पटकन. भूक तर लागली नाही आता, जेवायचं बघू कुठं तर जेवायचं. आता दुपारी उशिरा जेवण झालं त्यामुळं काय जेवायची इच्छा नाही आता काय. मित्रांनो रात्रीचे 11 वाजलेत. आलोय आता चिकमंगळूरला. पेट्रोल पंपात थांबलोय, मागच्या साईडला पंप आहे. डिझेल वगैरे आताच फुल करून घेतले आणि आता इथंच झोपणार आहे, कारण की सकाळी 9 वाजता हमाल इथं रामपोला सर्कलला येणार आहे. तिथून घेऊन मग इथंच कुठंतरी एका मिलमध्ये 4 टन माल टाकायचा आहे. नंतर परत इंडस्ट्रियल एरियामध्ये जाऊन पूर्ण लोडिंग करायचं. त्यामुळं पार्किंगला वगैरे गेलो नाही, इथंच झोपणार आहे. पप्पू वगैरे गेलेत पार्किंगला, त्याला पण लोड आहे उद्या. टिंबर मार्केटचं लोडिंग आहे. फक्त कुठली मिल वगैरे त्यांनी सांगितलं नाही. सकाळी ऑफिसला गेल्यानंतर त्याला कळेल कुठल्या मिलमध्ये वगैरे. पण गावातूनच लोड आहे, म्हणजे चिकमंगळूरमधूनच लोड आहे. त्याला गेंडाहल्लीत वगैरे जायला नाही लागणार. अजून एक गाडी होती फिरोज शेठची, ती गाडी खाली नाही झाली आज. पॉईंटला लावून घेतली त्यांनी, पण खाली नाही केली हमाल लोकांनी. त्यांची गाडी उद्या होईल. ते पण आले असते तर त्यांच्या गाडीला पण लोड होता, पण त्यांची गाडीच बिचाराची खाली नाही झाली. त्याच्यामुळं बघू आता. जेवण येताना रस्त्यातच केलं. दर्गा आरसेगिरीच्या पुढे एक दर्गा आहे, तिथं जेवण चांगलं भेटतं. आमचं जुना स्पॉट येतो, तिथं जेवण वगैरे केलं आणि आत्ताच चिकमंगळूरला आलो. आता बघू उद्या सकाळी किती वाजता आम्हाला येतात काय होतं. पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघता येईल की कुठल्या मिलला गेलो, कुठं कुठं भरलं मित्रांनो. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.